वाई शहराला शिस्त लावण्यासाठी वाई नगर परिषद आणि वाई पोलीस प्रशासनाची युद्ध पातळीवर तयारी. वाई शहराचा बेशिस्तपणा, बकालपणा नियंत्रणात आणणार. अतिक्रमण विरोधी विभाग स्थापन करण्याचा निर्णय. बेकायदा बांधकामे व अडथळ्यावर नियमित कारवाई. भाजी मंडईमध्ये फक्त भाजीपाला व फळ विक्रेत्यांना प्राधान्य. फळ विक्रेत्यांना इतरत्र हातगाडा लावण्यावर बंदी. रस्त्यावरील अतिक्रमण, टपऱ्या, शेड, लोखंडी जाळी, दुकानाचे फलक काढून टाकण्याच्या सूचना देणार. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी एकेरी मार्ग हा वाहतुकीचा पर्याय. विनापरवाना फ्लेक्स लावणाऱ्यावर गुन्हे दाखल करणार. गाळेधारक, दुकानदार यांनी गटाराच्या नगरपरिषद हद्दीच्या आत दुकाने थाटावीत. नमस्कार, मी संजीव महामुनी, सातारा जिल्हा प्रतिनिधी आणि आपण पाहताय युवा मराठी न्यूज. सोमवार दिनांक 16 मार्च रोजी वाई शहराला शिस्त आणण्यासाठी वाई नगर परिषद आणि वाई पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे वाई शहरात फिरून पाहणी दौरा केला असता अतिक्रमण, बेशिस्तपणा, अनियमित बांधकामे, अनेक अडथळे, फळं विक्रेते रस्त्यावर तर भाजीवाले, कपडे विक्री व इतर साहित्य विक्री भाजी मंडईत. एका विक्रेत्याने अनेक ठिकाणी मांडणी, रस्त्यावर लोखंडी जाळ्या व फलकामुळे विस्कळीत होत असलेली वाहतूक समस्या, बाजारादिवशी बाजारात वाहनांची वर्दळ अशा अनेक समस्यांनी घेरलेली वाईची बाजारपेठ. वसुली पावतीवर वेगळी रक्कम, प्रत्यक्षात जास्त रकमेची वसुली या सर्वांवरचा बसावा यासाठी वाई शहरात तातडीची बैठक घेण्यात येऊन नियमावली तयार करण्यात आली व वाई शहराला शिस्त लागावी या सदहेतूने काही निर्णय घेण्यात आले. अतिक्रमण विभाग स्थापन करणे, वाई शहरातील अतिक्रमण कायमस्वरूपी हटवणे, बेकायदा बांधकामे व अडथळ्यावर नियमित कारवाई करणे, भाजी मंडईमध्ये फक्त फळ विक्रेते व भाजी विक्रेत्यांनी बसावे, रस्त्यावर बसू नये, इतरत्र गाडा लावू नये, रस्त्यावरील टपऱ्या, लोखंडी जाळ्या, पत्र्यांचे शेड, दुकानांचे फलक कायमस्वरूपी हटवण्याच्या सूचना देणे, वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी एकेरी वाहतूक, गाळेधारक, दुकानदार यांनी गटाराच्या आतच दुकाने लावावीत, भाजी मंडई रस्त्याच्या कडेला कठड्यावरच असावी. वरील सूचना वाई शहरात रिक्षा फिरवून ध्वनिक्षेपकाद्वारे दिल्या जातील. महागणपती पुलावर अतिक्रमण तसेच पार्किंग करता येणार नाही. यासाठी 8 दिवसांची मुदत दिली जाईल. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात ट्रॅक्टर ट्रॉलीसह अतिक्रमण हटवले जाईल असे वाई नगर परिषदेकडून कळवण्यात आले आहे.